राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता अनेक सार्वजनिक योजनांवरती टाच येणार, आवश्यकता असेल तरच योजनांवरती खर्च करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. महसूल वाढवण्यासाठी दारू विक्री वाढवण्यावरती सरकारचा भर, लाडक्या बहिणींना 1500 द्यायचे आणि घरात दारुडे तयार करायचे, अशा पद्धतीची कामं, संजय राऊतांचं वक्तव्य. लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारुडे करणार का, राऊतांचा सवाल. लाडक्या बहिणींना सरकारकडनं योजनेचा 6वा हप्ता मिळण्यास सुरुवात, मात्र त्यांचे फॉर्म भरून देणाऱ्या अंगणवाडी सेविका प्रति फॉर्म मागे मिळणाऱ्या 50 रुपयांपासून वंचित. फडणवीस गृहमंत्री आहेत, त्यांनी त्यांच्या लाडक्या धनुभाऊसोबत बीडमध्ये जायला हवं होतं, संजय राऊतांचा खोचक टोला. बीड परभणी प्रकरणावरती फडणवीस हातूरमातूर उत्तरं देत आहेत, राऊतांची टीका. संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी विष्णू साठेने आत्मसमर्पण केलं की अटक झाली, बजरंग सोनावणेंकडनं प्रश्न उपस्थित. हत्येचा मास्टर माइंड कोण आणि कधी शोधणार, सोनावणेंचा सवाल. संतोष देशमुख यांच्या अंगावरती 56 जखमा, देशमुखांची हालहाल करून हत्या, खासदार बजरंग सोनावणेंचा आरोप. सोनावणेंकडून पोलिसांच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह. बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मुंबईतील लालबागमध्ये आंदोलन, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करून निषेध, वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी. तानाजी सावंतांच्या पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानं सावंत समर्थकांकडनं परांडा शहर बंदची हाक, अद्यापही धमकी देणाऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलं नाही, त्यामुळे आंदोलक आता रास्ता रोकोही करणार. एनडीएच्या प्रमुख नेत्यांची आज नड्डांच्या निवासस्थानी बैठक, आंबेडकरांच्या वक्तव्यावरून झालेला वाद, वन नेशन वन इलेक्शनसह सध्याच्या राजकीय स्थितीवरती सुद्धा चर्चा होणार. दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला राष्ट्रवादीचा प्रतिनिधी जाण्याची शक्यता कमी. अजितदादा मुंबईत, सुनील तटकरे मतदारसंघात तर प्रफुल्ल पटेल बाहेरगावी असल्यामुळे बैठकीला राष्ट्रवादीकडून कोणीही नसणार, अशी माहिती. आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला शिवसेनेकडनं प्रतापराव जाधव उपस्थित राहतील. दिल्लीत जेपी नड्डा यांच्या घरी बैठकीचं आयोजन. मुंबई भाजप कोर कमिटीची आज दुपारी बैठक, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह काही आमदार उपस्थित राहणार. भाजपचा मुंबई अध्यक्ष बदलला जाणार असल्यामुळे बैठकीला महत्त्व. मंत्रालयातील दालनांच्या डागडुजीला सुरुवात, राज्याच्या तिजोरीत खळखळाट असताना दालनांच्या डागडुजीवरती खर्चांचा भडीमार. दुसरं विश्व मराठी संमेलन 27 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत पुण्यात असेल, मंत्री उदय सामंत यांची घोषणा. पुस्तकांचं गाव या संकल्पनेच्या अनुषंगाने कवितांचं गाव ही संकल्पना सुद्धा असेल, सामंतांचे निर्देश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी दिल्लीला रवाना होणार. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही सदिच्छा भेट. मुख्यमंत्री फडणवीस आणि विदर्भातून निवडून आलेल्या सर्व भाजप आमदारांचा आज नागपुरात नागरी सत्कार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते सत्कार. मराठा आरक्षणाचा विषय संपला की शेतमालाला भाव आणि धनगर मुस्लिमांना आरक्षण कसे देत नाहीत तेच बघतो, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. शिवसेना उपनेते अद्वै हिरेंचं मालेगाव बाजार समितीतलं संचालकपद रद्द, बाजार समितीच्या मासिक सभेत 7 वेळा गैरहजर राहिल्यामुळे कारवाई. पिंपरी चिंचवडचे पोलीस हप्ते वसुली करतात, शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणेंचे गंभीर आरोप. पोलीसच मलाईदार समस्यांना प्राधान्य देत असल्याचंही बारणेंचं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना पत्र. गडकरींच्या दणक्यानंतर विमानतळ प्रशासन ॲक्शन मोडवर, 28 डिसेंबरला विमानतळ सल्लागार समितीची बैठक, गडकरींच्या सूचनांवरती अंमलबजावणी कशी करायची यावर चर्चा होणार. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट, बुलढाणाच्या लोणार सरोवराच्या काठावरून अवजड वाहतूक सुरू असल्यामुळे लोणार सरोवराचं मोठं भूस्खलन, माझाने बातमी दाखवताच जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल. मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाकडून पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय, मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्याचा खर्च आता वाढणार आहे आणि हे गणित जुळवण्यासाठी निर्णय.
ठाण्यामध्ये शुक्रवारी पाणी पुरवठा बंद राहील. जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद. जयगडमधली वायुगळतीची केमिकल इंजिनियरकडनं पाहणी. 4 दिवसात येणार अहवाल. वायुगळतीमुळे 60 पेक्षा अधिक विद्यार्थी, काही प्रौढ नागरिकांना झाला होता त्रास. बिजापूरमधील देशातलं सर्वात मोठं 62 फूट उंच माओवादी स्मारक उद्ध्वस्त. छत्तीसगडच्या बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यामध्ये पोलिसांची कारवाई. स्मारक उद्ध्वस्त करण्यासाठी स्फोटकांचा वापर. ईडीच्या छाप्यांमध्ये लॅपटॉप आणि मोबाईलवरचा डेटा परस्पर कॉपी करू नका. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. एखाद्याच्या खासगी आणि व्यक्तिगत डेटाचा भंग करण्याची कोणालाही परवानगी नसल्याचा निर्वाळा. अहिल्यानगरप्रमाणे पोलीस प्रशासन आणि मनपाकडनं नायलॉन मांजा विक्रेत्यांवरती कारवाई. 15 दिवसात 18 गुन्हे दाखल. 3,78,000 नायलॉन मांजा जप्त. नाशिकच्या येवल्यामध्ये नायलॉन मांजाने पोलीस पाटलाचा कान कापल्याची घटना. गेल्या 15 दिवसात येवल्यात नायलॉन मांजामुळे 3 जखमी. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील डोकेसरांडीतील भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक फोडण्याचं प्रकरण. चौघांना नागपुरात अटक. 15 दिवसांपूर्वी आरोपींनी केला होता बँक फोडण्याचा प्रयत्न. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.